मुद्रा नावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनलमधील भरतीसाठी जाहिरात उरणमध्ये पण मुलाखती गुजरातमध्ये। हे नेमकं काय सुरू आहे? स्थानिकांना फसवून परप्रांतीयांना नोकऱ्या देण्याचा नवा डाव आहे का? या संतप्त प्रश्नांची सरबती करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट JNPT प्रशासनावर धडक दिली। यावेळी चेअरमन नसल्याने गुरुवारी भेटण्याची वेळ दिली गेली। मनसेचे SP व नावाशेवा पोलीस ठाण्यात निवेदन देखील दिले। मनसेचे रायगड जिल्हा प्रमुख संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी सोमवारी सकाळी JNPT कार्यालयावर जोरदार धडक दिली। स्थानिकांना गृहीत धरून बाहेरच्यांना संधी दिली जात असेल तर याला मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल असा धडधडीत इशारा त्यांनी दिला। काम उरणमध्ये, जमीन उरणची, पाणी वीज उरणची, मग भरतीसाठी मुलाखती गुजरातमध्येच का, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी उपस्थित केले। मुद्रा नावाशेवा टर्मिनलमधील नोकर भरतीच्या जाहिराती व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत असून त्या जाहिरातीत गुजरातमधील मुलाखतीचे ठिकाण दिले। उरणमध्ये झपाट्याने औद्योगिक विकास होत असतानाही येथील स्थानिक सुशिक्षित तरुणांना दुर्लक्षित करून बाहेरच्यांना संधी देण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप मनसेने केलाय। स्थानिक तरुण बेरोजगारीच्या खाईत लोटले जात असताना तथाकथित स्थानिक नेते गप्प का आहेत? त्यांची ही मूग गिळलेली भूमिका संशयास्पद आहे का? उरणकर तरुणांच्या हक्कावर गदा येईल तर आम्ही झुकणार नाही। मुलाखती या उरणमध्येच झाल्या पाहिजेत, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन पेटवू असा इशारा ठाकूर यांनी दिला। यावेळी संदेश ठाकूर, जिल्हाध्यक्ष मनसे रायगड सत्यवान भगत, तालुका अध्यक्ष मनसे विजय तांडेल, विधानसभा सचिव रितेश पाटील, शहराध्यक्ष द्रोणागिरी, कविता म्हात्रे, तालुका अध्यक्ष मनसे महिला राकेश भोईर, तालुका सचिव अल्पेश कडू, तालुका सचिव दीपक पाटील, उपतालुका अध्यक्ष सुप्रिया सरपरे, शहराध्यक्ष मनसे महिला मालती म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष मनसे कृष्णा ठाकूर, विभाग अध्यक्ष मनसे राजेश सरफरे, भालचंद्र म्हात्रे, शाखाध्यक्ष नवीन शेवा उमेश वैवडे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते। आम्ही आज या ठिकाणी JNPT प्रशासनाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। गेल्या हप्ताभरामध्ये इंग्रजी वृत्तपत्रामध्ये जी या ठिकाणची म्हणजे नावाशेवा फ्री टर्मिनल पोर्ट जेम बक्षी अँड CMA यांच्या माध्यमातून जो या ठिकाणी पोर्ट चालवला जातोय त्याची जी भरती आहे ती भरती संबंधित भरती ही मुंद्रा येथे गुजरात या राज्यामध्ये त्यांनी ठेवलेली आहे। त्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी प्रशासनाला JNPTचे चेअरमन माननीय श्री वाघ साहेबांना, उमेश वाघ साहेबांना भेटायला आलो आणि त्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे। या ठिकाणी नोकर भरती या JNPT पोर्टमध्ये म्हणजे NFC पोर्टमध्ये आहे आणि त्याची भरती जर गुजरात राज्यामध्ये करत असतील तर आम्ही कदापि या ठिकाणी खपू देणार नाही। आणि ते पण तुम्हाला सांगतो, येणारे जे गुजरातवरून जी लोक भरती केलेली आहे त्यांना आम्ही या ठिकाणी काम करू देणार नाही, याची पण दक्षता घ्यावी। या ठिकाणी असणाऱ्या उरण तालुक्यामध्ये प्रकल्पग्रस्त आहेत, त्यानंतर या परिसरामध्ये या महाराष्ट्रामध्ये यांच्या प्रशिक्षणाचा कुठलाही विद्यार्थी यांना मिळाला नाही का, किंवा कुठलाही एक्सपिरियन्सवाला नोकरदार या ठिकाणी यांना मिळाला नाही काय? हे लोक जाणून बुजून सातत्याने महाराष्ट्राचा विचार न करता परराज्यामध्ये गुजरातचा विचार केला जातो। आम्ही पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, जर अशी परिस्थिती असेल तर आम्ही येत्या 10 दिवसामध्ये संबंधित सर्व पोर्टचा कामकाज बंद करू, याची द्यावी दक्षता घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।